Okay. So good morning, all dear students. BSc first year, semester first, chemistry, unit number 1. And today we will discuss part A, periodic property. And today's topic, electronic affinity, or which is also known as affinity energy. Okay. Now, myself, Dr. Suryakant Borul, here I am assistant professor, Department of Chemistry. Now, dear student, you know that in previous lecture we discussed about effect of ionization energy on other different properties of element. हा पॉइंट आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केला. ओके. मग ज्या प्रॉपर्टीवर आयनायझेशन एनर्जीचा इफेक्ट झाला त्या कोणकोणत्या प्रॉपर्टी घेतल्या आपण त्यामध्ये कालच्या लेक्चर मध्ये आपण घेतलाय मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी, देन रिएक्टिव्हिटी, त्याच्यानंतर तिसरा पॉइंट घेतला आपण ऍसिडिक अँड बेसिक नेचर, बरोबर आहे, म्हणजे ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड्स जे फॉर्म होतात त्याचं, आणि त्याच्या नंतरचा पॉइंट घेतला आपण ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी किंवा पॉवर ऑफ एलिमेंट्स. दॅट मीन्स हाऊ आयोनायझेशन एनर्जी अफेक्ट दी अदर दीज प्रॉपर्टीज हे आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये. ओके. Now, in this lecture, we will discuss about the next periodic property, which is electron affinity, or which is also known as affinity energy. Electron affinity or affinity energy. ठीक आहे. तर तो पार्ट आपल्याला यामध्ये आज आता शिकायचा आहे. म्हणजे परत एकदा रिवाइज करतो बघा. आपण जो युनिट शिकतोय या युनिटचं नावच मुळात दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यातला पहिला पार्ट आहे पिरियडिक प्रॉपर्टी. दॅट मीन्स इन दिस लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दी पिरियडिक प्रॉपर्टी. मग फर्स्ट जो पॉइंट होता त्या पिरियडिक प्रॉपर्टीमध्ये घेतला आयोनिक, पहिला पॉइंट घेतला ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया. नाउ सेकंड पॉइंट जो स्टडी केला आपण तो केला आयोनायझेशन एनर्जी. आणि आता थर्ड पिरियडिक प्रॉपर्टी आपण स्टडी करतोय ती आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी, और विच इज ऑल्सो नोन एज अ अफिनिटी एनर्जी. ओके. नाउ व्हॉट इज मीन बाय अफिनिटी फर्स्ट. पण हे डिस्कस करण्याच्या अगोदर थोडंसं आपण आयोनायझेशन एनर्जीचा एक डेफिनेशन आपण काय करू, थोडीशी रिवाइज करू. बघा काय म्हटलं आपण आयोनायझेशन एनर्जीच्या डेफिनेशन मध्ये किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल मध्ये, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह outermost cell or valence cell electron. That means amount of energy required to remove the valence cell or outermost electron. बघा बाह्यतम कक्षेतील किंवा outermost cell मध्ये म्हटलं आपण त्याला मराठी, तो जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी अमाउंट ऑफ एनर्जी म्हणजेच आपण त्याला काय म्हटलं आपण आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे बघा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी अमाउंट ऑफ एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आता या ठिकाणी मस्त व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो पॉइंट आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी मीन्स अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, बघा आता या ठिकाणी, किंवा रिलीज when electron is added to an isolated neutral gaseous atom, but where in its ground state to form ion, particular anion is known as electron affinity or affinity energy. बघा एकदा व्यवस्थित सगळे जण समजून घ्या. बघा आता आपण काय म्हटलं इथे लक्ष द्या व्यवस्थित. म्हणजे आपल्याला आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन सुरुवातीला सांगण्यामागचा उद्देश काय हे समजून घ्या. कारण इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयोनायझेशन एनर्जी यामध्ये फक्त थोडंसं बेसिक डिफरन्स कोणता तो समजून घ्यायचा आहे. आपण आयोनायझेशन एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार आहोत आणि त्यासाठी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. क्लिअर. मग तिथे आपण तेच म्हटलं की न्यूट्रल आयसोलेटेड गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट टू फॉर्म कॅटायन असं आपण तिथे म्हटलेलं होतं. बघा म्हणजे तिथे कॅटायन फॉर्म होणार होता कारण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार आहोत म्हणून. ओके. नाव हिअर इन केस ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज, इथे अमाऊंट ऑफ एनर्जी काय होईल, रिलीज होईल. केव्हा रिलीज होईल, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन त्यामध्ये ऍड करू. कशामध्ये ऍड करू,
इलेक्ट्रॉन आपण त्या ऍटम मध्ये त्या ठिकाणी काय करतो, न्यूट्रल असेल, आयसोलेटेड गॅसियस ऍटम असेल, त्याच्यात तो ग्राउंड स्टेट मध्ये असेल, तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रॉन ऍड करणार आहोत. ओके. आणि इलेक्ट्रॉन ऍड केला म्हणजे इलेक्ट्रॉन त्याने गेन केला. इलेक्ट्रॉन जो घेतो तो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. म्हणजे काय फॉर्म होईल, अनायन फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, अनायन फॉर्म. ओके. अँड नाउ दॅट अमाउंट ऑफ एनर्जी, गुड गुड, ठीक आहे. तर काय म्हटलं आपण याच्यामध्ये, amount of energy released when an electron is added to an isolated gaseous atom in its ground state to form anion, okay, is known as electron affinity or affinity energy. बघा इथे इलेक्ट्रॉन शब्द राहिलेला आहे, म्हणजे या डेफिनेशन मध्ये आणि त्या डेफिनेशन मध्ये फरक एवढाच आहे की तिथे एनर्जी रिक्वायर्ड होती, इथे एनर्जी रिलीज आहे. समजून घ्या. बघा यामध्ये तुम्हाला दाखवते इथे लिहितोय, तेव्हा इथे एनर्जी रिलीज होत आहे. रिलीज म्हणजे बाहेर पडते, एनर्जी एक्झिस्ट होते, लक्षात घ्या. ओके. एनर्जी इमिट होते किंवा व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू अन आयसोलेटेड न्यूट्रल गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. एखादा आपण आयसोलेट केलेला गॅसियस ॲटम आहे, तो त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये, अशा वेळेस ज्या वेळेस आपण त्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करू त्यावेळेस तिथे काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होईल, इमिट होईल. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे अफिनिटी एनर्जी, और विच ऑल्सो नोन एज इलेक्ट्रॉन अफिनिटी. क्लियर? ओके. नाउ इट इज डिनोटेड बाय ई. बघा आपण आयोनायझेशन एनर्जी मध्ये त्याला काय डिनोट केलं होतं, आई. ओके. नाही, आपण काय डिनोट केलं त्याला, आई. आता इथे काय इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे, मग याला डिनोट करतात ई नी, फक्त कशाने डिनोट करतात, ई नी किंवा ई ए नी, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. ई ए स्टँड फॉर इलेक्ट्रॉन अफिनिटी. या दोन्हीनी काय करतात, ई किंवा ई ए यांनी त्याला डिनोट करायचं. ओके. नाउ इट्स युनिट, त्याचं युनिट काय बघा, आता महत्वाचा पार्ट आहे. याचं युनिट काय आहे, त्याचं युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचं युनिट जे आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, किंवा याला कधी आपण कॅलरीजच्या फॉर्ममध्ये किंवा किलो कॅलरीजच्या फॉर्ममध्ये सुद्धा असं म्हणू शकतो, किलो कॅलरीज पर ग्रॅम. आता कॅलरीचं कन्व्हर्शन जर आपण समजा जूलमध्ये, तर मग किलो जूल पर मोल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे हे आपल्याला त्याचे 3 युनिट आपल्याला पाहता येईल. इथे एक इलेक्ट्रॉन व्होल्ट, दुसरं किलो कॅलरीज पर ग्रॅम, आणि तिसरं किलो जूल पर मोल, असे युनिट त्याचे आहेत. पण जास्तीत जास्त आपण हे इलेक्ट्रॉन व्होल्ट हे युनिट काय करतात, त्याचं मॅक्सिमम वेळेस यूज करतात. ओके. पण एनर्जी आहे म्हणून त्याला किलो कॅलरीज पर ग्रॅम किंवा किलो जूल पर मोल असं सुद्धा आपण तिथे त्याला युनिटमध्ये लिहू शकतो. ओके. नाउ आता बघा इथे काय म्हटलं आपण, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज. रिलीज हा शब्द आलेला आहे, म्हणजे बाहेर पडणारे एनर्जी रिमूव्ह होणार आहे. दॅट मीन्स याचा अर्थ काय, इन केस ऑफ थर्मल रिॲक्शन और थर्मल प्रोसेस जर आपण विचार केला, थर्मोडायनामिक मध्ये 2 प्रोसेस आपण स्टडी करतो पर्टिक्युलर, म्हणजे जी एनर्जी गेन करते त्याला आपण एंडोथर्मिक म्हणतो, आणि जी एनर्जी एक्झिस्ट करते त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. मग आता इथे एनर्जी रिलीज होते, एक्झिस्ट होते, म्हणजे याचा अर्थ ही रिॲक्शन कोणती आहे, एक्झोथर्मिक. बघा इथे लिहिले आपण. ओके. धिस इज अन एक्झोथर्मिक बिकॉज एनर्जी रिलीज इन इट. म्हणजे या रिॲक्शन मध्ये एनर्जी रिलीज होती, दॅट्स वाय नोन ॲज एक्झोथर्मिक प्रोसेस और एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. ओके. आता याचं एखादं जनरल एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. तर एक एक्झाम्पल बघा. आता हा न्यूट्रल गॅसियस ॲटम घेतला आपण, समजा ए. जनरल आहे, ए हा गॅसियस ॲटम घेतला. आता ए हा जनरल एखादा आपण काय घेतो, ॲटम घेत आहे. हा जी लिहिला ब्रॅकेटमध्ये, याचा अर्थ काय होतो, जीचा अर्थ होतो गॅसियस. ओके. आणि आपण आता त्याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन यामध्ये आपण ऍड करणार आहोत. याच्या व्हॅलन्स सेलमध्ये आपण तो बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन ऍड करणार आहोत. मग या एने इलेक्ट्रॉन घेतला. आपण आता शिकलेलो आहोत की जो इलेक्ट्रॉन गेन करतो तेव्हा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. मग बघा एने इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे याच्यावर काय झालं, हा निगेटिव्ह चार्ज झाला. ओके. अँड यामधून काही एनर्जी काय झाली मात्र रिलीज झाली जेव्हा इलेक्ट्रॉन आपण त्यामध्ये ऍड केला. मग ते रिलीजिंग अमाऊंट ऑफ जी एनर्जी आहे, रिलीज एनर्जी जी आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन अफिनिटी. त्या रिलीज एनर्जीला म्हणायचं इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा अफिनिटी एनर्जी, किंवा काय म्हणता येईल त्याला अफिनिटी एनर्जी. ओके. क्लिअर? हा बेसिक पार्ट आहे, लक्षात आला तुमचा. काय काय म्हटलं आपण यामध्ये बघा. पहिलं मग याच्यावर क्वेश्चन कसा असतो, तर काही वेळेस तुम्हाला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स असं म्हणून सुद्धा विचारू शकतो 2 मार्कासाठी. मग आपल्याला डेफिनेशन लिहिणं महत्वाचं त्यामध्ये. मग काय डेफिनेशन, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड
in isolated neutral gaseous atom in its ground state to produce anion is called as electron affinity or affinity energy. क्लिअर. मग त्याचं आपण रिप्रेझेंटेशन ई किंवा ई ए दोन्ही सुद्धा कॅपिटल हा. नंतर त्याचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर वेदर इट इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक रिॲक्शन तर एक्झोथर्मिक. आता हे कशासाठी तुम्हाला महत्वाचे आहेत हे रिप्रेझेंटेशन युनिट एक्झोथर्मिक एंडोथर्मिक हे आपल्याला ज्या फिलिंग द ब्लँक्स विचारतील किंवा एमसीक्यू विचारतील. बघा आपण म्हटलंय शक्यतो तुम्हाला 15 फेब्रुवारीपासून जी तुमची एक्झाम सुरू होणार आहे असं एक टेंटेटिव्ह युनिव्हर्सिटीचं आहे घोषित समजा. तर त्यामध्ये तुमची परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन यावर होणार आहे असा एक अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे म्हणजे पेपरमध्ये आलेल्या माहितीनुसार. बरं ठीक आहे. तर त्यामध्ये मग आपल्याला एमसीक्यू कशी येतील तर ही असेच एमसीक्यू त्यामध्ये टाकतील की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही जी आहे ही प्रोसेस जी आहे यामध्ये वेदर इट इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल म्हणजे जसं विचारतील त्या पद्धतीने. म्हणून आपल्याला हे सर्व माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. क्लिअर. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कळाली. ओके. नाऊ नेक्स्ट पार्ट. आता आपल्याला मुख्य पार्ट काय असतो आपल्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं याचं व्हेरिएशन्स किंवा ट्रेंड. याचं काय पाहिजे आपल्याला व्हेरिएशन्स किंवा आपण काय म्हणू ट्रेंड म्हणजे व्हेरिएशन्स इन पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये किंवा इन पिरियड और इन ग्रुप या इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचा बदल किंवा चेंजेस कशी होते वेदर इट इज डिक्रीजेस और इनक्रीजेस इन अ period or row if we move from left to right or in group when we move from top to bottom then what happen whether it is increases or decreases म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होते की जास्त होते बाबा हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो शिकायचा असतो. ओके. आता या डायग्रामद्वारे पुन्हा एकदा आपण थोडंसं बघून घेऊ कारण आम्हाला माहिती आहे आयोनायझेशन एनर्जी आपण स्टडी केली. लक्षात घ्या महत्वाचा पार्ट आहे आयोनायझेशन एनर्जी जो झालेला पार्ट बोलतोय मी. तर त्यामध्ये जसं एक इलेक्ट्रॉन काढला तर आपण काय म्हटलं अमाऊंट ऑफ एनर्जी जी लागली त्याला फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी म्हटलं. दुसरा इलेक्ट्रॉन काढला त्याला सेकंड आयोनायझेशन एनर्जी म्हटलं. मग इथेही तसंच होऊ शकतं का बघा. एक इलेक्ट्रॉन ऍड केला फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किंवा ॲफिनिटी एनर्जी. दुसरा इलेक्ट्रॉन ऍड केला सेकंड ॲफिनिटी एनर्जी. बरोबर आहे. म्हणजे असं आपण याच्यामध्येही लिहू शकतो. तोच पार्ट आपल्याला यामध्ये या डायग्रामच्या द्वारे आपल्याला स्टडी करायचा. ओके. बघा इन फर्स्ट केस या पहिल्या केसमध्ये लक्ष द्या थोडंसं. आता ही बाह्यतम कक्षा जी आउटर मोस्ट सेल म्हणतो आपण त्याला ही व्हॅलन्स सेल यामध्ये किती इलेक्ट्रॉन 2 2 2 म्हणजे असे 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. ओके. हा इलेक्ट्रॉन एक त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय. हा इलेक्ट्रॉन एक ऍड झाला बघा इथे दिसतोय आपल्याला हा झाला ऍड झालेला इलेक्ट्रॉन. ओके. आणि याच्यावर अशा वेळेस एक निगेटिव्ह चार्ज झाला या ॲटमवर एक निगेटिव्ह चार्ज. ही जी अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी रिलीज झालेली आहे याला म्हणायचं फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी फर्स्ट ॲफिनिटी एनर्जी. फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किंवा फर्स्ट ॲफिनिटी एनर्जी. मग आता याच्यामध्ये आपण परत एक इलेक्ट्रॉन ऍड करू. बघा आता परत हे बघा हे घेतलंय आपण यामध्ये हाच जो ॲनायन फॉर्म झालेला आहे तो घेतोय आपण आणि या ठिकाणी हा दुसरा जो आहे त्यामध्ये आपण काय करतो यामध्ये ऍड करतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं हा इलेक्ट्रॉन ऍड केल्यामुळे या ठिकाणी 2 निगेटिव्ह चार्ज जरी सेकंड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किंवा ॲफिनिटी एनर्जी. म्हणजे असं आपण याला जसं आयोनायझेशन एनर्जी आहे तशा पद्धतीने याला फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सेकंड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं आपण त्याला नाव देऊ शकतो. लक्षात आलं. म्हणजे ते एनर्जी व्हॅल्यू सुद्धा त्यामध्ये राहील त्याच्या व्हेरी राहील. ओके. जो आता बोलतोय आपण पार्ट तो महत्वाचा पिरियडिक व्हेरिएशन्स. आपल्याला पाहिजे पिरियडिक व्हेरिएशन्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲफिनिटी और ॲफिनिटी एनर्जी. ओके. आता जनरली बघा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. काय म्हटलं समजून घ्या व्यवस्थित. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ही इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय होते डिक्रीज होत राहते जसं जसं ॲटॉमिक रेडियस वाढते. ओके. अँड इन्क्रीज विथ डिक्रीजिंग इन स्क्रीनिंग इफेक्ट. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट यामध्ये आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग इन स्क्रीनिंग इफेक्ट बाय द इनर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एकदा आपण याची थोडीशी फोड करून वाचू. बघा काय म्हटलं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीजेस म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी होईल जेव्हा त्याची रेडियस वाढत जाईल तेव्हा. क्लिअर. आता रेडियस केव्हा वाढेल बघा लक्षात द्या तुम्ही. रेडियस केव्हा वाढेल ते तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस शेवटचे जे मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत मधल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स काय करतील
आउटरमोस्ट सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसची जी कंट्रोलिंग पॉवर आहे किंवा अट्रॅक्शन पॉवर आहे ती डिक्रीज करतील, म्हणजे मध्येच त्याला स्क्रीन करतील, सील्ड करतील. ओके, म्हणून इथं काय लिहिलंय, इनक्रीज विथ डिक्रीजिंग स्क्रीनिंग इफेक्ट, विथ इनक्रीज विथ डिक्रीजिंग स्क्रीनिंग इफेक्ट, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी इनक्रीज होत जाईल जसं जसं स्क्रीनिंग इफेक्ट काय होईल त्यामध्ये डिक्रीज होत जाईल. आता स्क्रीनिंग इफेक्ट कोणाचा असतो, या इनर इलेक्ट्रॉनचा असतो, हे समजून घ्या, म्हणजे आतल्या इलेक्ट्रॉनचा, जी शिल्ड एक मध्ये ढाल तयार करतात, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये जे इलेक्ट्रॉन ढाल तयार करतात, स्क्रीन तयार करतात, हा जो परिणाम आहे, हा जो इफेक्ट याला स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतात. ओके, ठीक आहे. असो, अपार्ट फ्रॉम दिस आपण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं एक पुढे काय म्हणू, ऑर्बिटलचं नेचर सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे तो कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एस मध्ये आहे, पी मध्ये आहे, कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे, की डी मध्ये आहे, याचा सुद्धा परिणाम या व्हॅल्यूवर होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी होतो. आता इथे ई व्हॅल्यू दिले, ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉन अफिनिटी याच्यावर किंवा अफिनिटी एनर्जी यावर होतो. इफ अदर फॅक्टर्स आर कॉमन, द इलेक्ट्रॉन अफिनिटी इज लार्जेस्ट फॉर अन इलेक्ट्रॉन एंटरिंग ॲज. आता बघा, इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी कशी वाढते तो आपल्याला दिलाय थोडक्यात. बघा आता जसं की तर एस मध्ये म्हटलं यामध्ये, आता ही ऑर्डर कशी कशी डिक्रीज होत जाते, म्हणजे एस मध्ये कमी, मग पी मध्ये ते, मग वाढली थोडीशी डी मध्ये, आणि मग त्यामध्ये एफ मध्ये हायएस्ट. म्हणजे हा फॉर्म जो आहे यामध्ये एनर्जी जो आहे उलट झालं थोडंसं, त्याच्यामध्ये आपल्याला यस मेन्शन करायला पाहिजे, तो जो आहे तो आपल्याला ॲरो यामध्ये चेंज करायला पाहिजे थोडसा. तुम्हाला दाखवतोय, हा जो आहे ना, हा म्हणजे डी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द एफ असं पाहिजे, म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे एस पासून एफ कडे कमी 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 होत चालली आहे. ओके, या ठिकाणी लागलं तर तसं या पेननी मेन्शन करतो, म्हणजे हे असं पाहिजे, लक्षात घ्या. दॅट मीन्स हायेस्ट व्हॅल्यू एस, मग पी, मग डी आणि मग एफ. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे एस टू एफ ही काय होत चालली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. ओके, ई व्हॅल्यू काय होत चालली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. ओके, हे जनरल पॉइंट्स आपल्याला माहीत असायला पाहिजे, त्या दृष्टीने आपण या ठिकाणी मेन्शन केले. म्हणजे या व्हॅरिएशनमध्ये कशा कशाचा इफेक्ट असू शकतो, कशा कशाचा सहभाग आहे, तर त्या गोष्टी आपण यामध्ये थोडक्यात मेन्शन केल्या. आता ज्यावेळेस आपल्याला परीक्षेत हा प्रश्न येतो, एक्सप्लेन द व्हॅरिएशन्स ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी, एक्सप्लेन द व्हॅरिएशन्स ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी, ओके, इन पिरियड अँड ग्रुप, असं ज्यावेळेस 4 मार्कासाठी विचारतात त्यावेळेस आपल्याला जो पिरियड्समध्ये व्हॅरिएशनचा पार्ट आहे आणि जो ग्रुपमध्ये व्हॅरिएशनचा पार्ट आहे तोच मेन्शन करायचा असतो जनरली. ओके, आणि सुरुवातीला त्याची डेफिनेशन. असो, बघा आता आपण महत्वाचा पार्ट इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या व्हॅरिएशन कडे बघू. आता बघा, सुरुवातीला समजा आपण आता इथे जनरल घेऊ आणि डिस्कस करू. आता हा जो आहे हा आहे पिरियड, पिरियडचा ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे जसं आपण लिथियम कडून फ्लोरीनकडे किंवा निऑनकडे मूव्ह होऊ असं म्हटलंय, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होत राहते, इन्क्रीज होत राहील. इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होत राहील, इन्क्रीज होत राहील. आणि त्याच पद्धतीने जसं आपण टॉप टू बॉटम जाऊ तशी ती डिक्रीज होत राहील ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जसे जाऊ तेव्हा ती काय होत राहील, डिक्रीज होत राहील. ओके, म्हणजे आता याचा अर्थ या ठिकाणी पिरियड आणि ग्रुपमध्ये एक टेंटेटिव्ह आपल्याला या डायग्रामवरून आयडिया आली की इन modern periodic table, particularly in period, if we move from left to right in a period, then what happen? Then electron affinity increases. Okay. Now, what about in group? In group, if we move from top to bottom in a group of modern periodic table, then electron affinity decreases. बघा इथे डिक्रीज, आता ॲरो तुम्ही मेन्शन, हा ॲरो इन्क्रीजेस कसा आहे, खालून वरती आहे, आपण टॉप टू बॉटम जात असतो नेहमी, म्हणजे याचा अर्थ तिथे काय होईल, मग डिक्रीज होईल. ओके, ठीक आहे, आपण एक एक पॉईंट डिस्कसच करू. त्याच्यामध्ये पहिला घेऊ व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी इन अ पिरियड. म्हणजे पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटीचं काय व्हॅरिएशन आहे, काय चेंजेस आहे ते आपल्याला स्टडी करायचे. मग पहिलाच पॉईंट तोच येतो, इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, इलेक्ट्रॉन अफिनिटी जनरली गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. बघा काय लिहिलं, लक्षात घ्या व्यवस्थित. आता असं म्हटलंय की इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे ती इन्क्रीज होत राहील जसं जसं आपण लेफ्टकडून राईटकडे मूव्ह पिरियडिक टेबलमध्ये. आता लेफ्टकडून राईटकडे मूव्ह म्हणजे काय, म्हणजे पहिल्या ग्रुपपासून आपण
या ठिकाणी 18व्या ग्रुपकडे जसं जसं जाऊ आपण, सेकंड ग्रुपमध्ये, थर्ड ग्रुपमध्ये, असं आपण मूव होत राहू, त्यावेळेस काय होईल, त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे इन्क्रीज होईल. सेम टाइम काय होत राहतं, ॲटॉमिक नंबर सुद्धा इन्क्रीज होत राहतो. पण इथे काळजीपूर्वक लक्ष द्या, ॲटॉमिक नंबर जरी इन्क्रीज होत राहिला तो कितीने होतो, फक्त नंबर एकने, एका संख्येने, एकानेच ॲटॉमिक नंबर काय होत राहतो, इन्क्रीज होत राहतो. लिथियमचा 3 आहे तर बेरिलियमचा 4, असं पद्धतीने. म्हणजे नंबर ऑफ सेल्स जे आहेत, समजून घ्या, नंबर ऑफ सेल्स जे आहेत, त्या ज्या सेल्स आहेत त्या ग्रुपमधल्या, ग्रुप नाही, त्या पिरियडमधल्या ऑक्युपाय केलेल्या ॲटमनी त्या सारख्याच आहेत, त्या बदलत नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन ऍड होणार आहे ते त्याच सेलमध्ये ऍड होतात, त्याच नंबरच्या सेलमध्ये, सेलचा नंबर बदलत नाही. म्हणून काय झालं, यामध्ये जरीही इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत राहिला तरी इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होत राहते, इन्क्रीज होत राहते. ओके, दिस इज अबाउट इन अ पिरियड. आता याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं. आता बघा, तेच म्हटलं वी नो ऑन मुव्हिंग अक्रॉस पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीज. आता हे आपण काल बघितलं, अगोदर बघितलं लेक्चरमध्ये, की जसं आपण यामध्ये समजा लिथियमकडून फ्लोरीनकडे मूव्ह होत राहतो, तसं तसं काय होतं, त्याची रेडियस जी आहे, ॲटॉमिक रेडियस, ती रेडियस कमी कमी होत जाते. मग आता याचं कारण काय शोधलं होतं आपण, याचं कारण असं होतं की त्याचा न्यूक्लिअर चार्ज जो आहे, तो न्यूक्लिअर चार्ज काय होत राहतो, वाढतो. ॲटम जो आहे तो बदलला, म्हणजे आता बेरिलियम, लिथियमचा बेरिलियम मध्ये आला कन्व्हर्शन, समजा म्हणजे नेक्स्ट ग्रुपमध्ये आपण, त्यामध्ये इलेक्ट्रॉन 1 वाढला, 3 चे 4 झाले, पण सेल वाढली का, नाही, सेलची संख्या नाही वाढली, पण जो न्यूक्लियस आहे त्याच्यावरचा एक पॉझिटिव्ह चार्ज मात्र वाढला. असंच तो वाढत वाढत जातो. ओके, मग याच्यामुळे काय होतं, अट्रॅक्शन जी पॉवर आहे न्यूक्लियसची व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉनवरची असलेली, ती इन्क्रीज होते, पर्यायाने साईज डिक्रीज होते. साईज काय होत राहते, डिक्रीज होत राहते. आणि यामुळेच साईज डिक्रीज झाली, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाला, या गोष्टीमुळे, या कारणामुळेच काय होतं, त्यामध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे, रेडियस जी आहे, ती काय होत राहते, डिक्रीज होत राहते. ओके ओके, नाउ बोथ द फॅक्टर्स, आता हे दोन्ही फॅक्टर्स हे कसे आहेत, हे फेवरेबल टुवर्ड द ॲडिशन ऑफ अन इलेक्ट्रॉन, म्हणजे आपण जो इलेक्ट्रॉन ऍड करणार आहोत याच्या फेवरेबल आहे, याच्या फेवरमध्ये आहे. या दोन्ही फॅक्टर, कोणते फॅक्टर म्हटलं आपण यामध्ये, हे रेडियस डिक्रीज होणे, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होणे, या गोष्टी. मग आता अशामुळे काय होत राहतं, जसं जसं आपण लिथियमकडून फ्लोरीनकडे, म्हणजे हॅलोजनकडे जात राहतो, म्हणजे लेफ्ट टू राईट मूव्ह होत राहतो, व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होत राहते. म्हणून हॅलोजनची जी व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू, ही कशी आहे, जास्त आहे. ओके, हॅलोजनची इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू ही जास्त आहे. मग आता त्यामध्ये थोडीशी कमी जास्त असते, समजा जर फ्लोरीनची कमी आहे तर क्लोरीनची जास्त होते, हा पॉईंट त्यामध्ये तुम्हाला येईल. आणि ते कशावर आहे ते तर आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये त्याला ऑर्बिटलचाही कारण त्यामध्ये आपल्याला मांडता येईल, ऑर्बिटलचंही कारण त्यामध्ये आपल्याला काय करता येईल, मेन्शन करता येईल. ओके ओके, म्हणजे आता थोडक्यात काय, इलेक्ट्रॉन अफिनिटी आता आपण ग्रुपमध्ये जर कम्पेअर केली. ओके, आता आपण काय करू, थोडंसं ग्रुप बद्दल बघायचं, आपण थर्ड रो बद्दल बघायचं. थर्ड रो मध्ये, सेकंड रो मध्ये ही व्हॅल्यू कशा काय आहेत ते सांगितलेले आहेत. आता बघा, हा एक थोडासा महत्वाचा पॉईंट आपल्याला कंपॅरिझन मधला, इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू जी आहे थर्ड रो मधली, पर्टिक्युलर तिसरा रो जेव्हा घेतला आपण, उदाहरणार्थ त्यामध्ये सोडियम आहे आणि शेवटपर्यंत क्लोरीन घेऊ आपण, क्लोरीन पर्यंत, आर्गॉन पर्यंत. ओके, आर electron affinity value of third row elements are greater than the second period elements. म्हणजे सेकंड पिरियड एलिमेंट्स म्हणजे कोणते, लिथियम टू निऑन किंवा लिथियम टू फ्लोरीन पर्यंत, लिथियम टू फ्लोरीन. ओके, मग त्याचं कारण काय, बरं याचं कारण काय, बघा काय तर हे यामुळे आहे, दिस इज ड्यू टू फॅक्ट दॅट एलिमेंट्स इन सेकंड पिरियड, जे सेकंड पिरियड मधले एलिमेंट्स आहे, स्मॉलर इन साइज अँड देअरफॉर प्रोड्यूस लार्ज इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, म्हणजे त्यामध्ये रिपल्शन आज जास्त असते. मग आता होतं काय, ज्या वेळेस एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉन एखादा ऍड करायचा आहे, तर ती जी आहे एनर्जी, ती त्याच्यासाठीच ते काय करतात, खर्च करतात पहिली. म्हणजे रिलीज अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे ती व्हॅल्यू मग ऑटोमॅटिक काय होत राहील, डिक्रीज होत राहील. म्हणजे त्यांच्या रिपल्शनलाच ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन आहे. आता रिपल्शन काय आहे, त्यांची साईज लहान आहे, म्हणून साईज छोटी आहे, इलेक्ट्रॉन आहे, मग त्यांच्यामध्ये रिपल्शन होईल. ते रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी, त्याला ओव्हरकम करण्यासाठी जी एनर्जी लागते तिथेच खर्च होऊन जाते, आणि त्यामुळे
बाहेर पडणारी जी एनर्जी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऍड करतो आपण, ती एनर्जी कशी आहे, कमी आहे. आणि याच्याच कारण जे आहे ती काय, सेकंड जी रो आहे त्याला ही व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी कमी आहे कशापेक्षा, थर्ड रो एलिमेंटपेक्षा. म्हणजे हे त्याचं एक कारण. ठीक आहे. तर हे आपल्याला एक्सप्लेनेशन की इन पिरियड वाय इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजिंग इफ वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. हे आपल्याला गोष्टी सगळ्यासारख्याच येतात त्या. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की ॲटॉमिक रेडियसचं इतकं महत्व आहे, ॲटॉमिक साईज जी म्हणतो आपण, ते प्रत्येक प्रॉपर्टीला लागू पडतं ते. मग काय आयनेशन एनर्जी असो की इथे इलेक्ट्रॉन अफिनिटी असो. आता ओके, चला आता आपण नेक्स्ट येऊ इन ग्रुप. आता आपण पाहू इन ग्रुप, म्हणजे ग्रुपमध्ये काय होतं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. इन ग्रुप वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, म्हणजे आपण आता वरतून खाली आलो ग्रुपमध्ये. आपण काय पाहतोय, इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी आपण ग्रुपमध्ये काय होते, इन्क्रीज होते का डिक्रीज होते, ते आपण स्टडी करणार आहोत, त्याचं व्हॅरिएशन स्टडी करणार आहोत. मग ग्रुपमध्ये आपण इफ वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, then what happen, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस. इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीज होती विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. आता बऱ्याच वेळेस काही जण कन्फ्युज होतात, इथेही ॲटॉमिक नंबर इन्क्रीज म्हटलं आणि ग्रुपमध्येही ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतं म्हटलं होतं. कुठे पिरियडमध्ये, हे बघा इथे लिहिलेलं आहे. मग दोन्हीमध्ये जर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत असेल तर दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी सारखीच व्हायला पाहिजे, एक तर इन्क्रीज किंवा डिक्रीज. आता तुम्ही पिरियडमध्ये इन्क्रीज होती म्हणता आणि ग्रुपमध्ये डिक्रीज होती म्हणताय, हालाकी दोन्हीमध्येही ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते. पण याचं कारण मी मगाशीच सांगितलं, लक्षात घ्या प्रत्येकदा. इथे ॲटॉमिक नंबर जो इन्क्रीज होत राहतो, म्हणजे इलेक्ट्रॉन जे इन्क्रीज होत राहतात त्यामध्ये, ठीक आहे, एक दोन नाही. इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन हा नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज करून घेतोय, एवढे इलेक्ट्रॉन त्यामध्ये काय करतात, इन्क्रीज होत राहतात ग्रुपमध्ये. पिरियडमध्ये तसं नाही. पिरियडमध्ये जे आहेत ते दोनच सेल ऑक्युपाय करतात. मग तो लिथियम असो का शेवटचा इथला आपला फ्लोरीन असो, त्यांनी ऑक्युपाय केलेल्या सेल किती आहे, दोनच आहे. पण जर आपण ग्रुपच्या बाबतीत विचार केला तर बेरिलियम किंवा लिथियमनी 2 सेल ऑक्युपाय केल्या, तर सोडियमनी 3 सेल ऑक्युपाय केल्या. म्हणजे काय झालं, ऑटोमॅटिक सेल ऑक्युपाय जास्त केल्या म्हणजे साईज वाढली त्याची, लक्षात घ्या. ओके, आणि साईज वाढली असेल त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑटोमॅटिक काय होत राहते, डिक्रीज झाली आहे. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये मेन्शन करता येतो. बरं, आता याचं एक्सप्लेनेशन कसं देता येईल बघा. वी नो दॅट इन ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. आताच बोललो आपण, कारण ॲटॉमिक नंबर वाढला आहे म्हणजे सेलचा नंबरच वाढला ॲक्च्युअली, त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली. ओके, मग ॲडेड इलेक्ट्रॉन जो आहे, आपण जो इलेक्ट्रॉन ॲड करणार आहोत त्याच्यावर जो फोर्स असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स जो असणार आहे, तो कसा आहे, लेस होत राहील ॲडिशन इलेक्ट्रॉनचा. ओके, स्क्रीनिंग इफेक्ट तिथे इन्क्रीज होत राहील, कारण सेल वाढल्या ना, जेवढ्या मधले इनर इलेक्ट्रॉन वाढले, इनर सेल जेवढ्या वाढल्या तेवढ्या स्क्रीनिंग इफेक्ट त्या ठिकाणी काय होत राहील, इन्क्रीज होत राहील. मग आता परत तेच, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी एनर्जी तिथेच खर्च होत राहील. म्हणजे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट त्यामध्ये काय होईल, त्याला रिस्पॉन्सिबल राहील की ती व्हॅल्यू जी आहे, जसं आपण वरतून खाली जाऊ ग्रुपमध्ये, ती काय होत राहते, डिक्रीज होत राहते. इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू काय होत राहते, डिक्रीज होत राहते. ओके, मग आता यामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत, काही एक्सेप्शन केस सुद्धा असतात याच्यामध्ये. जसं आता उदाहरणार्थ पहा, याच्यामध्ये दिले आपल्याला की इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू 0, म्हणजे आपण असं म्हणू यामध्ये 0 आहे फ्रॉम बेरिलियम टू मॅग्नेशियम. आता इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू ही बेरिलियम टू मॅग्नेशियम कशी आहे, 0 आहेत. आता इथे दिसते बघा, हा बेरिलियम मॅग्नेशियम ही कशी 0 आहेत. मग त्याचं कारण काय, आता नायट्रोजन मध्ये सुद्धा ती व्हॅल्यू किती येते, 0. मग याचा अर्थ काय, याचं कारण काय आहे. तर हे अपवादात्मक केस काही आपल्याला दिलेले आहेत. आणि 0 ग्रुपमध्ये एलिमेंट तर त्याचे आहेच, प्रश्नच नाही. इनर्ट ग्रुप जे आपण म्हणतो ते सुद्धा. म्हणजे याचा अर्थ का, दिस इज ड्यू टू, त्याचं कारण जे आहे की ती ऑर्बिट जी आहे ती कम्प्लीट फील्ड असलेली. आता उदाहरणार्थ बेरिलियमच्या बाबतीत घेऊ आपण, 1s2 2s2, म्हणजे यस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2, फुल फील आहे. तसं मॅग्नेशियमचं म्हटलं आपण, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, त्याचा 12, म्हणजे 1s2 2s2 2p6 झाले 10 टोटल, 3s2, म्हणजे इथं सुद्धा 3s2. म्हणजे ह्या ज्या आहेत, बेरिलियम असो की मॅग्नेशियम, यांच्या ऑर्बिट ज्या आहेत त्या कशा आहे, एस ऑर्बिट ही फुलफिल आहे. ओके, म्हणजे ॲडिशन होणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो 2p मध्ये इन केस ऑफ बेरिलियम आणि 3p मध्ये इन केस ऑफ मॅग्नेशियम, त्यामध्ये आपल्याला ॲडिशनल इलेक्ट्रॉन ॲड करणार.
ओके. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची जी हा झिरो ग्रुप मधला एक आपल्याला घेऊ. झिरो ग्रुप मध्ये घ्या एक एक्झाम्पल, समजा आपण कोणतेही घ्या, निऑन घेतला किंवा आर्गॉन घ्या. तर त्यांची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स आहे NS2 NP6 म्हणतो. तर यामध्ये ह्या ज्या अपवादात्मक केस आहे याचं कारण जे आहे ते कारण आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलंय की त्यांची जी कंप्लीट फील्ड ऑर्बिटल आहे, ज्याला एका स्लाइडवरून आपण टोटल इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीज होते डिक्रीज होते, ग्रुपमध्ये काय होतं, पिरियडमध्ये काय होतं ते बघितलं. आता आपण जो व्हिडिओ आहे तो तुमचा प्ले करू म्हणजे आपल्याला कळेल. बघा डेफिनेशन जी आहे तेच यांनी या ठिकाणी आपल्याला व्हिडिओद्वारे सांगितले की एक किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण काय करतो व्हॅलन्स सेलमध्ये आउटरमोस्ट सेलमध्ये ऍड करतोय, त्यावेळेस एनर्जी काय होते रिलीज, आणि ती एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. हा आता हे महत्वाचे, हे काळजीपूर्वक सगळ्यांनी नोट करून घ्या किंवा लक्ष द्या. इलेक्ट्रॉन अफिनिटी कशावर म्हटलं, डिपेंड्स अपॉन ऍटॉमिक रेडियस, न्यूक्लिअर चार्ज, पुढे सांगले असते बघा, ऍटॉमिक रेडियस, न्यूक्लिअर चार्ज आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, आपण मराठीत त्याला इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणतो. म्हणजे काय की व्हॅलन्स सेल जी आहे किंवा फुल फील आहे, कम्प्लीट फील आहे, हाफ फील आहे, कसं त्यानुसार सुद्धा. हा, आणि त्याचं युनिट दिलंय बघा, आपण युनिट म्हटलं नाही का, दिलंय इट इज एक्सप्रेस इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये याला काय करता येईल, एक्सप्रेस करता येईल. जसं आपण कॅलरीज मध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे तसं, पण इलेक्ट्रॉन व्होल्ट हे त्याचं एक जनरल युनिट मुख्य. बघा आता हे जे पॉइंट्स आहे ना, ह्या पॉइंट वरून सगळं काही याच्यामध्ये क्लिअर होऊन जातं. ज्याची साईज, ज्या ऍटमची साईज छोटी आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे. उदाहरण घ्या लिथियम, आणि आपण इकडे फ्लोरिनचं एक्झाम्पल घेऊ. आता बघा आपल्याला माहिती आहे लिथियम कडून फ्लोरिनकडे जर चाललो आपण, म्हणजे क्रेडिट टेबल मध्ये पिरियड मध्ये आपण लेफ्ट राईटला मूव्ह होत राहतो, त्यावेळेस साईज डिक्रीज होत राहते. कशामुळे, न्यूक्लियर चार्ज म्हणून, ठीक आहे. आणि म्हणून फ्लोरिनची इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त. दुसरा पॉईंट काय म्हणतो, इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे इन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन.
व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस जेव्हा जे वाढत जाईल ऍटम तसं छोटं छोटं होत जाईल. ऍटमची साईज जी आहे ती काय होईल, छोटा छोटा होत राहील. ओके. त्याच्यानंतर हॅलोजन जे आहेत ते स्मॉल साईज आहे. आताच आपण म्हटलं फ्लोरीन, फ्लोरीन हा हॅलोजनचं एक एक्झाम्पल आहे. ओके. त्याची साईज छोटी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन ऍफिनिटी जी आहे त्याच्यामध्ये त्याची जास्त इलेक्ट्रॉन ऍफिनिटी आहे. ओके. आणि इझिली तो काय होईल त्यामध्ये अनायन फॉर्म करेल. नंतर अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स विथ लार्ज ॲटॉमिक रेडिया, त्याची ॲटॉमिक रेडिया जास्त आहे, साईज जास्त आहे, हॅव लो इलेक्ट्रॉन ॲफिनिटी अँड डू नॉट फॉर्म अनायन. आणि अल्कली मेटल अनायन फॉर्म करत नाही. एक आपल्याला लिथियम असेल, सोडियम, पोटॅशियम याच्यावर निगेटिव्ह चार्ज जनरली येतो का? नाही. पण आपण हॅलोजनवर लिहितो की नाही, हॅलोजन इझिली इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून आपण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतोय. पण या अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलवर निगेटिव्ह चार्ज सहजासाठी येत नाही, ते अनायन फॉर्म करत नाही. याचा अर्थ असा कारण त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी आहे. ठीक आहे. बघा आता इथे एक सिंपल एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला समजून सांगण्यासाठी की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीज होते जर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होते तर. आता न्यूक्लिअर चार्ज कसा इन्क्रीज होतो, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला तर. मग आता बघा आपण कंपॅरिझन कोणामध्ये करत असतो लक्षात घेतलं कधी, ज्यांची साईज सारखी आहे अशामध्ये. आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन घ्या, दोन्हीही दोन दोनच काय करतात सेल ऑक्युपाय केलेले आहे. ऑक्सिजननी 2 सेल ऑक्युपाय केले, फ्लोरीननी सुद्धा 2 सेल ऑक्युपाय केले. ओके. कशा पद्धतीने 1s2 2s2 2p6 या फॉर्म मध्ये आपण ते घेत राहतो. म्हणजे आता 2p6 नसेल तर कमी असणार, म्हणजे 8 न्यूक्लियर ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या न्यूक्लियसवर 8 पॉझिटिव्ह चार्ज आहे, फ्लोरीनच्या न्यूक्लियसवर 9 पॉझिटिव्ह चार्ज. मग जिथे पॉझिटिव्ह चार्ज असतं, जिथे न्यूक्लियर चार्ज असतं, तिथे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त. असं नसेल त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला यामध्ये त्या दोनचं दिलं. हे बघा ही पार्ट ही एवढी स्लाइड जी आहे दिसते आपल्याला, ही यामध्ये खूप काही सांगून जाते. बघा क्लिअर कट दिलेलं आहे आपल्याला की ज्यांची लेस फीड आहे, म्हणजे आपण अजून सोडियम 1s2 2s2 2p6 281 असं दिले, तर लेस दॅन हाफ फील्ड ऑर्बिटल असेल ती याची काहीतरी व्हॅल्यू असते आणि ती हायेस्ट व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर जे हाफ फील्ड आहे त्याची लोएस्ट व्हॅल्यू आहे, आणि जे कम्प्लीट फील्ड आहे त्याची मात्र व्हॅल्यू 0 आहे. असो, आता आपल्याला दुसरा एक महत्वाचा घ्यायचा आहे, डिस्टिंग्विश बिटवीन निगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आपल्याला इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आता महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की बा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आपला पार्ट झाला नाही अजून, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी पार्ट आपल्या याच्यानंतर आपण घ्यायचा आहे. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आपल्याला आज कळलं, त्याच्यामुळे हा डिफरन्स आपण आता वाचू, समजून घेऊ, आणि पुढच्या ज्या वेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा पार्ट संपला त्यावेळेस परत एकदा हा डिफरन्स आपण घेऊ. ओके. आता बघा याचं कम्पेअर करण्याचं कारण काय हे तुम्हाला सांगतो, डिस्टिंग्विश करण्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये डेफिनेशन वरून तुमच्या लक्षात येईल काय. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय म्हणतो, ऍक्च्युली ही एलिमेंटची एक टेंडन्सी की पॉवर आहे टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ. म्हणजे भागीदारीतली जी जोडी आहे, इलेक्ट्रॉन पेअर जी आहे कोव्हॅलंट बॉन्ड मधली, ती स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची पॉवर जी आहे त्या एलिमेंटची, ती पॉवर म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर आहे. मग आता तसंच आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी मध्ये काय म्हणतो, अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज, एक्झर्ट म्हणजे रिलीज होणे, किंवा आपण घेण्याने ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूट्रल ॲटम फॉर मॉलिक्युल्स, ऐक नाही. तर तोच पार्ट थोडासा मिळता जुळता आहे, पण हा स्वतःहून पेअर अट्रॅक्ट करतो की लक्षात घ्या. आता एक्झाम्पल दिले यामध्ये,
Cl आणि फ्लोरीनचा बॉन्ड या ठिकाणी इथे काय म्हटलं बघा, इन दिस मॉलिक्यूल द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम F. इथे जर फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या बाबतीत विचार केला आपण तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो कोण आहे यामध्ये फ्लोरीन आहे त्याच्यावर. ठीक आहे. आणि तसंच आपल्याला या ठिकाणी फ्लोरीनची जी इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू ती व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्यांनी शेअर केली 349 किलो जूल. आता परत एकदा सांगतो, मायनस साईन जे त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं म्हणजे आपण अगोदरच्या याच्यामध्ये सुद्धा इथं बघितलं असेल. हे बघा, हे जे या ठिकाणी हे जे मायनस साईन दिसतं सगळ्यांना, हे मायनस साईन याचा अर्थ काय असतो माहिती का? मायनस साईन इंडिकेट दॅट एनर्जी रिलीज और एक्झिस्ट, एनर्जी रिलीज होते, एक्झिस्ट ते बाहेर पडते, ही इंडिकेट करतं मायनस साईन. बाकी मायनस साईनचा तुम्ही दुसरा काहीही अर्थ लावायचा नाही. ओके, म्हणजे ही एनर्जी बाहेर पडते यामध्ये, रिलीज होते यामध्ये, म्हणून ते मायनस साईन असतं. ओके. नंतर आता इलेक्ट्रॉन यामध्ये की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट केले जाते त्यावेळेस पार्शियल बॉन्ड त्याच्यावर येत असतात आणि इथे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऍफिनिटीमध्ये इलेक्ट्रॉन गेन करतो तेव्हा डायरेक्टली त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी येतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ही एक प्रॉपर्टी आहे आणि आता इलेक्ट्रॉन ऍफिनिटी ही आपण मोजू शकतो, मेजरमेंट करू शकतो. म्हणजे इट इज अ मेजरमेंट. आपण मोजू शकतो की इलेक्ट्रॉन ही एनर्जीचा अमाऊंट आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. हा एक दोन्ही मधला डिफरन्स. ठीक आहे. असो आज वेळही झालेला आहे. तर आता आजचा हा एवढा पार्ट तुम्हाला लक्षात आला असेलच.